छत्रपतींचा अपमान सहन केला जाणार नाही, मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, दिलीप खोडपे। शेंदुर्णीत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद, नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभारावर कडकडाटून टीका। शेंदुर्णी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणाबाबत वारंवार तारीख जाहीर करून शेवटच्या क्षणी कार्यक्रम रद्द करण्याचा प्रकार हा शिवप्रेमींच्या भावना दुखवणारा असून छत्रपतींचा अपमान करणारा आहे। या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून संबंधित मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी महाविकास आघाडीच्या तालुकास्तरीय नेत्यांनी शेंदुर्णी येथे पत्रकार परिषदेत केली। या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटचे जामनेर तालुक्यातील नेते दिलीप खोडपे, श्री सतीशचंद्र काशीद, श्री राजू चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जामनेर तालुका अध्यक्ष किशोर पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शेंदुर्णी शहर प्रमुख संजय सूर्यवंशी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शेंदुर्णी शहर अध्यक्ष रजनीकांत शुक्ला यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी बोलताना दिलीप खोडपे यांनी सांगितलं की शहरात व परिसरात कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका मोठ्या प्रमाणात वाटण्यात आल्या तसेच नागरिकांना जेवणाचं आमंत्रण देण्यात आले। त्यानुसार मोठ्या संख्येने शिवप्रेमी व नागरिक कार्यक्रमस्थळी उपस्थित झाले। मात्र अचानक कार्यक्रम रद्द करून उपस्थित शिवप्रेमींवर लाठीचार्ज करण्यात आला व त्यांना तेथून हकलून लावण्यात आले। वारंवार तारीख जाहीर करून शेवटच्या क्षणी कार्यक्रम रद्द करण्याचा हा प्रकार नियोजनबद्ध असल्याचा आरोप त्यांनी केला। खोडपे पुढे म्हणाले की हा कार्यक्रम शासकीय स्वरूपाचा असताना अधिकृत निमंत्रण पत्रिकेत वैयक्तिक जेवणाचा आमंत्रणाचा उल्लेख करण्यात आला होता। शासकीय कार्यक्रमात अशा प्रकारे वैयक्तिक बाबींचा समावेश करणे अयोग्य आहे। त्यासाठी स्वतंत्र निमंत्रण पत्रिका काढणे अपेक्षित होते। 3 मार्च रोजी शिवसृष्टी शेंदुर्णी येथे जमलेले संतप्त शिवप्रेमी व नागरिक यांची प्रतिक्रिया ही पूर्णपणे उत्स्फूर्त होती। मात्र नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन या सर्व प्रकारामागे महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते असल्याचं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला। प्रत्यक्षात शिवरायांचा पुतळा आणि शिवसृष्टी उभी राहत असल्यामुळे आम्हाला आनंद होता आणि सुरुवातीपासूनच आमची सहकार्याची भूमिका होती असे त्यांनी स्पष्ट केलं। निमंत्रण देऊन बोलावलेल्या शिवप्रेमींवर लाठीचार्ज करण्यात आला तसेच निरपराध तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। निरपराध तरुणांवर गुन्हे दाखल करण्याऐवजी नगरपंचायतचे मुख्य अधिकारी, नगराध्यक्ष तसेच संबंधित मंत्र्यांवरच गुन्हे दाखल झाले पाहिजेत, कारण आवश्यक परवानगी नसताना कार्यक्रमाचं आयोजन करून नागरिकांना मोठ्या प्रमाणात एकत्र बोलवण्यात आला असा आरोपही यावेळी करण्यात आला। दरम्यान या प्रकरणातील मागण्या मान्य करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते लवकरच जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेणार असून मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना शहर प्रमुख संजय सूर्यवंशी यांनी दिला। या पत्रकार परिषदेला नगरसेवक अमरीश काशीनाथ गरुड, नगरसेवक कलीम सय्यद कलीम सलीम, श्रीराम काटे, उज्ज्वल निकम, रफुद्दीन शेख, प्रवीण पाटील ॲडव्होकेट, श्रीकृष्ण देवत्ताल, दर्शन शिंपी, विलास देशमुख यांच्यासह इतर मान्यवर, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राहुल चौधरी। सुरुवात झाली 19 फेब्रुवारी पासून समस्त गावकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्मारकाचे लोकार्पण होणार आहे यासाठी गावामध्ये जल्लोषात रॅली वगैरे काढून स्मारकापर्यंत पुतळ्यापर्यंत तिथं गेले। तिथं जे लोकनिवृत्त नगराध्यक्ष आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घालून सर्व लोकांना सांगितलं की बा आज न करता आपण ते पुतळ्याचे लोकार्पण 1 तारखेला करणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ आज जर आपण विषय घेतला, गल्लीतला लहान पोरग्या सुद्धा त्याच्या मायबापाची शपथ खोटी घात नाही। ही महाराजांची शपथ म्हणजे ज्यांनी दिली तो त्याच्यासोबत जितके पदाधिकारी कार्यकारी जितके असतील त्यांचा सर्वात प्रथम निषेध आहे। अशा ठिकाणी शब्द वापरू नये जर होत नसेल तुमच्याकडून तर काम। राहिली दुसरी गोष्ट, 1 तारखेला सर्व गावकरी इतर जवळपासचे जे शिवप्रेमी होते ते जमणार होते, पण जो स्वतःचा खाजगी कार्यक्रम होता तिथं ठेवायचा तो त्याचं नियोजन नाही लागलं होतं, म्हणून ती तारीख 1 तारखेची 3 तारीख झाली। तेवढ्या 2 दिवसामध्ये पत्रिका, घरी आमंत्रण आणि जितके त्यांच्या रिलेशनमध्ये असतील त्यांना आवर्जून बोलवण्यात आलं। तर इतकं न करता फक्त प्रशासकीय परवानगी आहे की नाही याच्याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवं होतं। झाला विषय 3 तारखेचा
3 तारखेला संध्याकाळी 6 वाजता सर्वांनी यायचं हे आग्रह लोकनिवृत्त नगराध्यक्षांनी स्वतः त्यांच्या गाडीमध्ये बसून तिथं तो व्हिडिओ काढून आणि ते व्हायरल करून सर्व जनतेला आव्हान केलं. तो व्हिडिओ अजून पण डिलीट नाही. आज तारीख 7 आहे, 7 मार्च आहे. आज 3 मार्चचा विषय तो व्हिडिओ अजून पण डिलीट नाही. म्हणजे त्या दिवशी लोकार्पण सोहळा आहेच हे विषय अजूनही त्यांनी डिलीट केलेला नाही आहे. तो झाला पण नाही यानं. राहिला विषय त्या दिवसाचा. समस्त गावकरी मंडळी हे एक महाराजांच्या भावनेने तिथं जमली होती. जमलेली गावकरी मंडळी शांततेच्या भावनेत होती. त्यांना सांगण्यात आलं की आम्ही प्रयत्न करतोय, प्रयत्न चालू आहे, संध्याकाळी लोकार्पण होणारच आहे. पण ऐन वेळेत त्यांनी येऊन तिथं जमावामध्ये सांगितलं की आज होऊ शकत नाही. त्यामुळे काही सर्वांच्याच भावना दुखवल्या. त्यामुळे काही झालं तर सर्वात प्रथम प्रश्न असा आहे, जर नगरपंचायतने स्मारकाच्या उद्घाटनाची परवानगी किंवा प्रशासकीय कारभार केला नव्हता तर त्या मुलांना काय माहिती? त्यांना तुम्ही सांगितलं होतं का? तसं नाही. ते तिथं शांततेची भावना होती त्यांची. हे कालच्या पत्रकार परिषदमध्ये नगरपंचायतमध्ये जी पत्रकार परिषद भरली त्यामध्ये विशिष्ट संघटनेचं नाव घेऊन त्या मुलांचंच नाव घेऊन तुम्ही सांगितलं की ह्या मुलांनी कोणतीही रुद्ररूप धारण केलं नव्हतं, यांनी शांततेची भूमिका केली होती. तर त्याच 10 मुलांची नावे काय आहेत तिथं? त्याच 10 मुलांवर केस काय आहे हा प्रश्न आहे माझा. आणि त्यांनी सर्वात प्रथम मी प्रशासन सर्व पत्रकार बंधू आणि सर्व शेंदुर्णीकर नागरिक, म्हणजे हा विषय सुरू करण्यापूर्वी मी बाबांनी जे सांगितलं काय पोहे बाबा, असे अनेक एकनाथ पोहे बाबा असे अनेक प्रसंग घडलेले आहेत. म्हणजे जर आपण विचार केला तर बेगडी हिंदुत्ववादाचा टिंबा मिरवणारे वेळोवेळी हा अपमान केल्याशिवाय राहत नाही. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी भर पडली छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाची. त्या उद्घाटन समारंभाला त्यांनी श्रेय घेण्यासाठी गावभर आमंत्रण दिलं. गावभरात नाही, तालुकाभर. शेंदुर्णी लगतच्या आजूबाजूच्या गावातले दुसऱ्या तालुक्यातले लोक सुद्धा शिवप्रेमी उत्साहाने आले आणि तो कार्यक्रम ऐन टायमाला रद्द करण्यात आला. या असं एकदा नाही घडलं, 2-3दा घडलेलं आहे. मग जर पहिल्यांदा 2दा तुम्ही रद्द केलेलं आहे तर मग आता तर निश्चितच तुम्ही सर्व पूर्वतयारीनेच उतरायला पाहिजे होतं. मग जर पूर्वतयारीने उतरू शकत नाही तर मग कार्यक्रम घेऊन नैतिक जबाबदारी घेऊन या ठिकाणी नगराध्यक्ष असतील, सीओ साहेब असतील आणि आपल्या तालुक्याचे नामदार गिरीश महाजन असतील, यांनी समोर येऊन ही जबाबदारी स्वीकारायला हवी होती की हे जे घडलेलं आहे त्या निष्पापांची, त्या शिवप्रेमींची कुठलीच प्रकारची चूक नाही आहे. आम्हीच त्यांना आमंत्रण दिलेलं होतं, आम्हीच कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. परंतु आयोजन आणि कार्यक्रमाच्या आणि श्रेय घेण्याच्या तयारीत यांना परवानगी घ्यायचीच विसर पडला की काय? घाई करायचं. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे पायदीला